खरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथकर्त्याचे मनोगत कैसी दैवाची थोरी नेणीजे, जैसे तान्हिलिया तोय सेविजे, की तेची चवी करुणी पाहिजे तवा अमृत आहे। माऊली मनुष्य देहात आलेल्या जीवाला सांगतात की उन्हाळ्याचे कडक दिवस आहेत आणि कुठेही पाण्याचं स्रोत दिसायला भेटत नाही। तो व्यक्ती पाण्याचा शोध घेत आहे आणि इतक्यामध्ये अकस्मात त्याला पाणी प्यायला मिळावं तर तेच पाणी त्याला अमृतासारखं होत असतं। म्हणून या जिज्ञासू साधकाला हे जे अमृत रूपी ज्ञान आहे तो सगळीकडे शोध घ्यायला लागला, परंतु हे ज्ञान त्याला कुठं प्राप्त होत नाही। म्हणून आमच्या मीराबाई सांगतात की काशी म्हणजे आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी। आत्मज्ञाना वाचून मानवी जीवनामध्ये जो शोध चालू आहे ज्ञानाचा, तर तो स्वतःला सोडून दिलं आणि बाकीच्या ठिकाणी पाहत बसलो आपण। कस्तुरी छिपे कुंडल में मृग धुंडे बन माही, वैसे घट घट में हे राम दुनिया जानत नाही। तसं घटाघटामध्ये हृदयामध्ये राम प्रगट आहे, मग कळत का नाही? कारण अंतकरण वृत्ती ही बहिर्मुख झालेली आहे आणि ती बहिर्मुख झालेली वृत्ती अंतर्मुख होण्यासाठी विचार चंद्रोदय या ग्रंथाचं आपण चिंतन करायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे। म्हणून सुखोपलब्धी व दुःख निवृत्तीस्तव सर्व प्राणीमात्रांची इच्छा व प्रयत्न आहे। प्रत्येकाला सुख म्हणजे सुख कसं पाहिजे? निरतिशय सुख पाहिजे। देश काल वस्तू या तिन्हीनं त्याचा नाश झाला नाही पाहिजे, म्हणजे परमानंदाची प्राप्ती आणि कारणासहित दुःखाची निवृत्ती या दोन इच्छा घेऊन सगळे जीव प्रयत्न करत आहेत। वैचित्र अशा विश्वामध्ये पिंडे पिंडे मतिर्भिन्ना या न्यायवत आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे पूर्व संस्काराने सहवासाने मनुष्य स्वमताची उठावणी करत असतो। संघटन चातुर्य व प्रचार तंत्र ज्याप्रमाणे त्यांच्या ठायी विकास पावले असेल, त्यावर हुकूम स्वमताची छाप विजेच्या प्रकाशाप्रमाणे विश्वामध्ये चमकत स्वमतानुयायी वाढवित असतो। आता परमात्म वस्तू ही सिद्ध व पूर्ण आहे। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते। पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ही पूर्णमाती आहे। आणि गणपतीच्या रूपानं जे प्रतीतीला यायला लागलं ती सुद्धा पूर्णमाती आहे। आणि गणपती विसर्जन केल्यानंतर तरी सुद्धा ही पूर्ण माती आहे। तसं हे पूर्ण ब्रह्म आहे। जीव कोण आहे? जातीचा नाही, वंशाचा नाही, कुळाचा नाही, नावाचा नाही, जात धर्माचा नाही, तो कोण आहे? पूर्ण ब्रह्म आहे। आणि ज्यावेळेस या सृष्टीचा विस्तार झाला, सृष्टीरूपानं, जीवरूपानं, जडरूपानं, देवरूपानं, संतरूपानं, तरी कोण आहे? एक ब्रह्मच नटलेला आहे। एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे। आणि या सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर झोपेमध्ये कोण असतं? ब्रह्मच असतं। समाधीमध्ये कोण आहे? ब्रह्मच आहे। मग तुम्ही तोच तर अनुभव व्यक्त करता, सकाळी उठून मी सुखानं झोपलो होतो, काहीच जाणत नव्हतो। म्हणजे झोपेमध्ये द्वैत प्रतीती नव्हती, द्वैत प्रपंच नव्हता, म्हणजेच अद्वैत प्रपंच आहे। निष्प्रपंच चैतन्य म्हणजेच काय आहे? अद्वैत आहे। आणि अद्वैत जे आहे ते ब्रह्म आहे। म्हणून एको देवाः सर्वभूतेषु गूढः। असं परमात्म वस्तू ही सिद्ध व पूर्ण आहे। तिचे अस्तित्व निरपेक्ष आहे, ते कोणाच्या सापेक्ष नाही आहे। पती पत्नीच्या सापेक्ष आहे आणि पत्नी पतीच्या सापेक्ष आहे, पण मानव कोणाच्या सापेक्ष?
म्हणून आता मानव हे संपूर्ण विश्वामध्ये जर पाहिलं तर पशुपक्ष्याच्या अपेक्षेनं मानव आहे. हे पशु आहे आणि हे मानव आहे, कारण त्यांची जे ज्ञान आहे ना ते इंद्रियजन्य ज्ञानानं बांधलेले आहेत. आणि मनुष्य देहातला जीव इंद्रियजन्य ज्ञानावर मात करू शकतो. इंद्रियानं दाखवावं आणि ते खोटं ठरवावं बुद्धीनं. जसं आकाशामध्ये विमान लहान दिसतं आपल्याला डोळ्यानं, पण बुद्धीनं काय ठरतं की त्याच्यामध्ये 220 पॅसेंजर बसलेले आहेत, अधिक ड्रायव्हर चालक मालक त्याच्यामध्ये आहे. हे कशानं ठरलं? बुद्धीनं. इंद्रियानं दाखवलेलं खोटं ठरवलं. कशानं? बुद्धीनं. हे मनुष्य देहात आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. तसं या मरणाऱ्या देहात, मरणाऱ्या श्वासात, मरणाऱ्या इंद्रियात, मरणाऱ्या वासनेत मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून देणं, याच्यातच बुद्धीचं वैभव आहे. विनश्यत्सु अविनश्यंती इह पश्यती सह पश्यती. हे जाणणंच खरं जाणणं आहे. म्हणून साधने ही केवळ वस्तूंचे अभिव्यक्त करण्यास अर्थात प्रतिबंध निवृत्त करण्यास हेतुभूत आहेत. म्हणून आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. म्हणून हे सगळे जे साधनं आहेत ना हे अविद्या नाशाची शस्त्रे आहेत. म्हणून साधने ही घाली ती काळाची या मुखे. हे अनात्म वर्गाची जी काही साधनं आपण गोळा करायला लागलोत ना हे काळाच्या मुखात घालणारे आहेत आपल्याला. म्हणून कोणतं साधन करायला पाहिजे तर इथं श्रवण हे मुख्य साधन आहे. श्रवणाचे निमिषे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. ज्ञानोबराय सांगतात की तुम्ही फक्त ऐकायच्या निमित्तानं या तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. तुम्ही फक्त ऐकायच्या निमित्तानं येऊन जर बसले तर काय होत असतं? सर्व सुख काय आहे हे कळून घेण्याला ते मन लायक होत असतं. आणि हे मी जे बोलायला लागलो ना ते प्रतिज्ञा घेऊन बोलायला लागलो. ही ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आहे की तुम्ही फक्त येऊन बसा. तुम्ही तिन्ही लोकाचे स्वामी आहात असं तुमच्या लक्षात येईल. चक्रवर्ती सम्राट ज्ञानियांचे राजे आहात तुम्ही, कारण ज्ञान हे तुमचं स्वरूप आहे आणि सगळं विश्व हे तुमच्यासमोर कसे स्वप्नवत आहे. म्हणून मोटकी गुरुमुखी उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभची आहे असे प्रत्यक्ष फाव लागे अपैसे अपैशीची. नेमकं सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की तुला मरण नाही. आणि आपल्याला काय पाहिजे होतं? तेच पाहिजे होतं. आपल्याला मरण आवडतं का? नाही आवडत. हात वर करा ना. मरण आवडतं का बाबा? नाही. म्हणजे न मरणं प्रत्येकाला आवडतं. आणि ते नेमकं आपल्याला जे आवडतं ना ते सद्गुरूंनी सांगितलं की तुला मरण नाही. आणि तुकोबरायांनी 450 वर्षापूर्वी गाथ्यामध्ये सांगितलं अमरहा अमरहा खरे की पहा खोटे न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही मरणाऱ्या देहाला मी माझं खरं समजू नका. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल. म्हणून अनुभव आले अंगात या जगात येते. आम्ही स्वतः या अनुभवाची गुढी चाखलेली आहे. सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे रान भरी होऊ नका. तुम्ही सुद्धा हा अनुभव तपासून पहा. म्हणून प्रत्यक्ष फाव लागे अपैसे. जर तुम्ही शोध घेतला तर तुमच्या अंतःकरणामध्ये पूर्वीच असा अनुभव आहे की तुम्ही एक आहे, तुम्ही जाणणारे आहे आणि तुम्ही पूर्वीचे आता आहात. हे तुम्हाला शिकवायची गरज नाही, याला शास्त्र पाहायची गरज नाही. हे शास्त्र न पाहता तुम्हाला पूर्वीचा अनुभव आहे की तुम्ही एक आहेत. तुम्ही किती आहेत? बोला ना. एक आहेत. तुम्ही जाणणारे आहेत हे शिकवायची गरज नाही. तुम्ही पूर्वीचेच आहात हे शिकवायची गरज नाही. हेच तर परमात्म्याचं लक्षण आहे. जो जाणतो तो पूर्वी आहे आणि आता आहे म्हणजे सत्य आहे. जाणतो म्हणजे चित स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि झोपेत कुठलाच विषय नसताना आनंदाचा अनुभव आहे. हे सच्चिदानंद परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं लक्षण आहे ते तुमच्यात जुळतं. म्हणून तुम्ही लक्षणानं परमात्मा आहात. प्रत्यक्ष फाव लागे अपैसे अपैसेयची या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. या रीतीनं या उपाधीमध्ये गुप्त रूपानं चैतन्य प्रगट आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते तत्वज्ञ संत मात्र त्याचा स्वीकार करतात, कारण ते ओळखतात. दोन्ही दिसती सारखी परी वर्म जाणे तो पारखी. हे वर्म हे साधू संत लक्षात आणून देतात. म्हणून हा ग्रंथ आपण हाताळायचा आहे. अशा शब्द प्रामाण्य जो वेद त्याचा आदेश असून स्वानुभवी संतांचे अनुभवी बोल वस्तूहून अलग करता येत नाहीत. जसं सूर्याचा प्रकाश सूर्याहून वेगळा करता येतो का?
नाही करता येत. तद्वत दृश्य विलास आत्मवस्तूहून अलग करता येत नाही, कारण हे जे दृश्य आहे ना ते द्रष्ट्याहून वेगळं करता येत नाही, कारण दृश्यही खोटं आहे आणि दृष्टेपणा सुद्धा खोटा आहे. मग तिथं दोनपणा कुठे? द्वैतच नाही, सगळं अद्वैतच आहे. आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. आता तुम्ही म्हणता की आरशामध्ये दिसायला लागलं जे प्रतिबिंब, तर भूक लागल्यावर 2 ताटं वाढतात का तुम्ही? म्हणजे ती एक आहे मी एक आहे, तसं नाही. हे दिसायला आहे, ते असायला नाही. आणि तुम्ही दिसायला आहेत का असायला आहे? तुम्ही दिसायला नाही पण असायला आहे, मग अस्सल आहेत तुम्ही, म्हणून तुम्ही एकच ताट वाढणार तिथं. म्हणून अद्वैत आहे. म्हणून विश्वपन जावे मग माते घेयावे, तैसा नव्हे आघवे एकच सकटची मी एकटाच आहे. अर्जुना, तुला वाटत असेल की हे विश्व पण घालवावं मग मला तुझी प्राप्ती होईल, असं काही नाही आहे बरं का. कारण तुम्ही दिसत असतानाच आरशातलं प्रतिबिंब खोटं ठरवतात का नाही? बरं, उधारी मागायला आल्यावर त्या माणसानं आरशातले पैसे दाखवले तर घेतात का? आरशातले पैसे बाबा ती म्हणले या ना, हे घ्या तुमची उधारी, जमतं का? नाही जमत. म्हणजे तुम्ही आरशात दिसत असताना ते खोटं ठरवता. तसं विश्वसुद्धा तुम्ही दिसत असताना खोटं ठरवा ना. तुम्हाला अडचण काय आहे? तुम्ही म्हणता की महाराज तुम्ही सगळं सांगितलेलं पटतं हो, पण हे दिसणारं जगत आहे ना धडधड दिसतं, याला खोटं कसं म्हणावं? प्रतीला यायला लागलं ना, त्याला खोटं कसं म्हणावं? स्वप्न तुम्ही खोटं म्हणताना मान्य आहे आम्हाला, ते दिसत नाही ना आता काही उपयोगी नाही. तिथला सुतळीचा तोडा बी उपयोगाला येत नाही इथं. स्वप्नीचे राज्य की मरण नोहे हर्ष शोकाशी, कारण स्वप्नामध्ये राज्य मिळालं मग आता मजुरी सोडून द्यायची का इथं? नाही ना, दुसऱ्या दिवशी कामाला जावंच लागणार आहे. तसं तुम्ही म्हणता ना तर ते दिसत नाही, तसं हे दिसू नये ना, पण दिसतं तेच खरं असतं का? दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. दर्पणीचे दुसरे भास परिते असे एकची, आरशातलं प्रतिबिंब दिसायला असायला नाही. तसं ही संपूर्ण सृष्टी दिसायला असायला नाही, कारण तुम्ही जरा अनुमान लावा की हे इथं दिसायला पण स्वप्नात आहे का? बरं, स्वप्न आणि जागृती झोपेत आहे का? आणि तुम्ही तिन्हीकडं नाही का? मग तुम्ही तिन्हीकडं आहे म्हणून सत्य आहे आणि तिन्हीकडं नाही म्हणून हे मिथ्या आहे. म्हणून ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा हा वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे. म्हणून अनेकत्वामध्ये एकत्व पाहणे हे ज्ञान आहे व एकत्वामध्ये अनेकत्व पाहणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. जे विवेके खोल पाहिजे तरी मी तेची ते सहजे, ना आहाच वाहाच तरी दुजे ऐसे ही गमती. हे असंच आहे आणि तसंच आहे असं म्हणता येत नाही बरं का, कारण मी जसा आहे ना तसाच आहे. मग ब्रह्मचार्याला पत्नी आणि मुलंच नाही तर मग तिथं बाकीचा प्रश्नच नाही ना, व्यवहाराचा संसाराचा तिथं प्रश्न आहे का? नाही, तो जसा आहे तसाच आहे. पण ह्या ब्रह्मचार्याला ऐन उन्हाळ्यामध्ये प्रवास करत असताना झोप लागली तर तो एका झाडाखाली विहीर होती आणि त्या विहिरीच्या बाजूला काठावर झोपला थंड ठिकाण पाहून. त्याला स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये त्याचं लग्न झालं मग एक चांगली पत्नी मिळाली. मग काही दिवसानंतर मुलं झाली. मग आता मुलं वाढत चालले तर ती म्हणाली की आता जागा पूर्ण सरका पलीकडं असं करता करता महाराज पलीकडं काठावरून मग बदकन विहिरीत पडले. तर ते 4 चौघांनी म्हणले महाराज पडे. मग त्याला काढलं बाहेर आणि त्याला विचारलं बाबा तुम्ही पडले कसे? ती म्हणजे तीच म्हणायला लागली की सरका पलीकडे लेकरू चेंगन. आणि इथं तर ते कसे येतं? ब्रह्मचर्य आहेत, संन्यासी आहेत. मग संन्यासी माणसाला कुठं आहे संसार? पण घडलं का नाही असं? तर हे अविद्या निमित्तानं घडलेलं आहे. तसं अविद्येनं तुम्हाला आम्हाला जन्ममृत्यूचं भय आहे. वास्तविक आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जन्ममृत्यू नाही. म्हणून भगवान गीतेमध्ये आपलं वर्णन करतात, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो नायम हंती न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्जुना, या शरीराच्या नाशानं जाणणाऱ्या तुमचा नाश होत नाही आणि या शरीराच्या उत्पत्तीबरोबर तुमची उत्पत्ती नाही. म्हणजे तुम्ही जन्म मृत्यू रहित
परमात्मा आहात, सत्य आहात. आणि हीच गोष्ट इथं सांगतात. समुद्र हा भरतीच्या रूपाने उफाळत असतो. समुद्राला भरती ओढ येत असते. तद्वत प्रेम आविष्कारणाने वस्तू हीच विश्वाकाराने उपलब्ध झालेली आहे. हेच बुद्धीचे वैभव आहे. ही जी वस्तू आहे ना, जो आत्मा आहे, तोच या विश्वाच्या रूपानं काय झालेला आहे, प्रगट झालेला आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे तिथं सांगदेवाला, बहु जवळ होय तव तव काहीच न होय. हे जवळ जितकं आपल्याला पसारा दिसायला लागला ना, तो काहीच झाला नाही. तो जसं एखाद्या नाटकामध्ये बहुरूपी दाखवतो, मी स्त्री आहे, पण तो वास्तविक कोण असतो, पुरुष. बालगंधर्व दाखवतो की मी स्त्री आहे, आणि स्त्रीच्या रूपानं तो संक्रांतीला वाण बी देतो, आणि खुनही सांगतो की ताई मी तुम्हाला त्या दिवशी भेटलो ना, 4 वाजता मी तुम्हाला चौकामध्ये भेटलो, तुम्हाला वाण दिलं. ती म्हणते थोगडे. मग ते तो दाखवायला लागला की मी स्त्री आहे, पण आतून निश्चय काय आहे, मी पुरुष आहे. तसं आत्मा सर्व रूपानं नटलेला आहे, पण तो त्याचं स्वरूप वेगळंच आहे, आणि ते तुम्हाला आम्हाला इथं लक्षात घ्यायचं. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. अशा या वैभवशाली स्थितीतून जे पदच्युत झाले आहेत, अर्थात भेद बुद्धीच्या दारिद्र्यात पारतंत्र्यात खितपत पडले आहेत, त्यांना अद्वैत साम्राज्यावर आरूढ होण्याकरिता अध्यात्म विचार हे मुख्य साधन आहे. म्हणून इथं साधन काय आहे, अध्यात्म विचाराचंच मुख्य साधन आहे, जे आपल्या स्वरूपाहून भरकटलेले आहे. जया वाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका, ती उपाधी त्या जीवाला खरी वाटायली, मी वाटायला लागली, म्हणून तो सुखापासून दूर दूर जात आहे. म्हणून अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम ज्ञानम यदतोन्यथा. भारतखंड हा स्वतंत्र झाला असून लोकशाही म्हणजे प्रजातंत्र राज्य अशी आमची बिरुदावली आहे. प्रत्येक व्यक्ती ही स्वरूपतः परमात्म स्वरूप आहे, आणि म्हणून परस्परामध्ये आत्मैक्य भाव निर्माण होण्यानेच तो सार्थ ठरणार आहे. अशा या स्थितीचे स्वरूप ज्ञान होण्याकरिता अध्यात्म विचारांच्या शिकवणूची अत्यंत आवश्यकता आहे. या तत्वज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे प्रत्येकाला. भरतखंडास जे पारतंत्र्याचे ग्रहण लागलेले होते, ते भारतपुत्राच्या दिव्य अनुष्ठानाने सुटून भारतभूमी ही स्वतंत्रपणे तळपत आहे. तिच्या सुख सोहळ्याकरिता राष्ट्रभक्ती हे अनेक योजना आखीत असून त्यांच्या पूर्ततेस्तव प्रयत्न करीत आहेत. म्हणून आजही भारताचं, या देशाचं रक्षण, त्या बॉर्डरवर सगळे सैनिक तैनात आहेत. ते प्राणाची आहुती देऊन आपल्याला सुरक्षित ठेवत आहेत, या भारतभूमीला रक्षण करत आहेत. भारतभूमी ही तत्वज्ञानाची खाण आहे. सुसंस्कृत असे संशोधक आणि आदर्श अशा पवित्राचरणाच्या थोर पुरुषांचे नंदनवन असल्याची इतिहास ग्वाही देत आहे. तेव्हा त्यास दृश्य स्वरूप येण्यास्तव हिंदू संस्कृती संबंधी ज्यांना आदर आहे, प्रेम आहे, कळकळ आहे, त्यांनी अंतर्मुख होऊन सद्यकालीन जी धर्माबद्दल ग्लानी दिसत आहे, ती नष्ट होण्याकरता संघटनेने प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य नाही का? हे आपलंच कर्तव्य आहे. म्हणून नातुडे निर्गुण परमात्मा म्हणून करणे लागे प्रतिमा. आता निर्गुण परमात्म्याच्या बोधाने अर्थात अद्वैत ज्ञानाच्या प्रभावाने चिर शांती प्राप्त होते, असा वेदांताचा सिद्धांत आहे. तथापि अशा बोधाच्या उत्कर्षास रजतमादिक वृत्तीचे अडथळे येत असतात. म्हणून इथं न कळण्याला काय कारण आहे? रजोगुण तमोगुण ही गुण काय येतात? आडवे येत असतात. म्हणून ती दूर होण्याकरिता मूर्ती पूजा विधिबोधत करण्यात आलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगण्यात आलं की मूर्तीची पूजा करा, ध्यान करा. म्हणून सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया. आपल्या नवोदित स्वतंत्र राष्ट्राचा अरुणोदय भाग्याने उत्कर्षाला प्राप्त होत असला तरी अंतस्थ मनोविकाराच्या गुलामगिरीने जनताही अनेक संवेदनांच्या धूम्रपटलाने म्हणजे अज्ञानाच्या धुराच्या थर त्या लेपानं काय झालेली आहे? अस्वस्थ असल्याचा प्रत्यय येत आहे. किंबहुना पवित्र देव संस्थाने ही काही अनाधिकारी व व्यसनी पुरुषांच्या आहारी पडण्याचा देखावा दिसत आहे.
हा अभद्र प्रकार अद्वैत उद्वेगजनक नाही का? तेव्हा ज्या भारतभूमीच्या सुपुत्रामध्ये पूर्व ऋषीच्या दिव्य संदेशाची जाणीव होऊन सत्ववृत्तीची जागृती झाली पाहिजे, अशा महाभागी पुरुषांनी संघटना करून ही देवसंस्थाने अध्यात्म विद्येच्या पीठामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलास ती सार्थ ठरणार नाहीत का? प्रश्न आहे. मी कोण आहे हा विचार करायला पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. येऊनी वराडिनी बैसली टेका, कोण तो नोवरा नाही ओळखी. मी कवनाची मज सांगा कुणी, वराड आलिया वराडिनी. आता इथं नवरा कोण आहे, नवरी कोण आहे, वराड कोण आहे? कारण इथं जो अक्षिदा टाकून घ्यायला आलेला आहे ना तो नवरदेव आहे, आणि जे अक्षिदा टाकायला आलेले आहेत ते वराड आहे. तसं जाणणारे फक्त तुम्ही एकटेच आहात, आणि बाकी हे जे सगळे काय पसारा जाणण्यात येणार आहे. म्हणून तुका म्हणे तूची खरा, हेर वावगा पसारा, बाकी सगळा पसारा आहे. म्हणून बाप रखुमा देवी वराचे वेगी धरा पाय, त्यांचे पाय धरा. अशा या विचाराने संतांनी या अध्यात्म विषयाचे मार्गदर्शन केलेले आहे. तोच विषय सूत्रबद्ध पण स्पष्ट या ग्रंथामध्ये केलेला आहे. म्हणून कृष्ण वैभव प्राप्त झाले तरी बंदी शाळा भोगे वासुदेव. 11 वर्ष जन्माला जेलात. आता हसायला कुणी नाही हो. इथं भगवंताचं प्रगटीकरण झालं तर त्याचा उत्सव मानायला इथं करायला तयार कुणीच नव्हतं. इथं पण कुठं झाला जन्म? कारागृहामध्ये, जेलमध्ये. आता तो विश्वाचा मालक इथं प्रगट झाला आणि तिथं उत्सव करायला कोणी नाही. आणि निजधामाला जात असताना रडायला कोणी नाही, कारण तो बाण लागला त्याच्या हातानं, भिल्लाच्या हातानं. तो उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये लागला आणि तिथं त्यांचं शरीर सुटलं. का? कारण यांनी राम अवतारामध्ये बालीला वचन दिलेलं आहे की माझ्या बाणानं तुझा वध झालेला आहे. मी वचन देतो की कृष्ण अवतारामध्ये तुझ्या बाणानं हे शरीर सुटणार आहे, म्हणून वचन पूर्ण केलेलं आहे. अशा पद्धतीनं धृतराष्ट्र जळून मिळा. तुकाराम महाराज विमानात वैकुंठाला गेलेले आहेत, सदेह वैकुंठ गमन. आणि गुरुश्रापाने खीर पापाला लावली नाही आणि गुरुवचन मोडले, आणि सांबाने गांधारीचा श्राप, ह्या सगळ्या घटना घडून आलेल्या आहेत. आणि यादव कुळ नष्ट होईल. प्रभास पटल सौराष्ट्र सोमनाथ, ही अशी काही काय लिंक लागलेली आहे. तर सांबाला सुद्धा काय दिलेलं आहे? श्राप दिलेला आहे, आणि सगळं यादव कुळ नष्ट झालेलं आहे. म्हणून संतांची अवहेलना करू नये असं शास्त्राचं काय आहे? मत आहे की आदरातिथ्य करायला पाहिजे, कारण आपली हिंदू संस्कृती अतिथी देवो भव. अशा पद्धतीनं या ग्रंथाचं जे काही आपण पाहिलेलं आहे मनोगत. आता उद्याच्या प्रकरणामध्ये आपण वैकुंठवासी प्रल्हाद बुवा सीताराम सुबंध यांचा अल्प परिचय घेणार आहोत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती.